एक मिनिट ज्ञानेश्वर भगत 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टार्ट. आणि पहिला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण निर्धाव स्मिथ. पंचांच्या डावीकडून मारा असेल तो स्मिथचा पहिलाच चेंडू आणि निर्धाव चेंडू ठरलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू स्मिथचा मात्र हा उंच उडून आणि मात्र हा झेलबाद होतोय. सौरभ थळे स्पार्टन संघाने मगाशी पण मी पुकार दिला होता. थळे स्पार्टन संघाने जर एसपीएल ची फायनल मारली तर त्यांना विश्वास विठोबा पाटील यांच्याकडून विठोबा पाटील ठाणे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. मात्र आता या चेंडूवर विकेट गेली थळे स्पार्टन संघाची. पुढचा चेंडू स्मिथचा अगदी अलवार पद्धतीचा मारा करतोय तिथे मात्र प्रशांत त्या ठिकाणी अद्यापपर्यंत निर्धाव चेंडू संघाचं अद्यापपर्यंत खातं खोललेलं नाही आणि आता मात्र ऑफसाईडला हा फटका मारतोय प्रशांत. दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होतोय. आता संघाचं खातं खोललं जातंय वैयक्तिक खातं खोललं जातंय प्रशांत कडून. धावसंख्या जाऊन पोहोचतो ती 1. स्मिथचे या षटकातले काही चेंडू शिल्लक. पंचांच्या डावीकडून मारा करतोय तो स्मिथ ओमकार साठी. थळे स्पार्टन संघाचा ओमकार हा एक अष्टपैलू खेळाडू आणि सुंदर गोलंदाजी पहा किती स्विंग चेंडू होतोय आणि हा मात्र निर्धाव चेंडू. बॅट्समनला काही कळत नाही की कोणत्या पद्धतीचा चेंडू आला आणि त्याला काही हा मारता आला नाही. निर्धाव चेंडू ठरला. अतिशय सुंदर अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय तो स्मिथ कडून. स्मिथचा पुढचा चेंडू ओमकार साठी हळूच तटून काढतोय. मग चेंडूची उचल होतोय. दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 2. एक षटक पूर्ण. सुंदर असं गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला तो स्मिथ पाटील कडून. जिज्ञासा 11 संघाचा स्मिथ पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा मिळाल्या. प्लेअर चेंज का आणि हा प्लेअर चेंज मला वाटतं रोहनला आतमध्ये घेतलाय आणि सोहेलला बसवला ना. तो बसला तो कोण लक्ष ठेवून सोहेल हा याला आता ग्राउंडच्या बाहेर सध्या बसवलाय आणि चेंज प्लेअर केलेला आहे. रोहन पाटीलनी त्याची जागा घेतलेली आहे. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो आतिश पाटील ओमकार साठी. आणि मात्र थळे स्पार्टन संघाला एक मोठा हादरा बसलेला आहे की सौरभच्या रूपानं ही मात्र विकेट गेलेली आहे. पुढचा डाव्या हाताने गोलंदाजी करणारा होता मात्र 4 धावा. पंच समालोचन कक्षाकडे खूण करतात की हा चौकार आहे. 4 धावा आहे. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचतोय 6. धावसंख्या 6. पुढचा चेंडू आतिशचा पंचांच्या उजवीकडून मारा करतोय आतिश ओमकार साठी. प्रशांत आणि ओमकार दोन्ही पण प्लेयर अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत थळे स्पार्टन संघाकडे. पाहूया क्रिकेट आहे काही होऊ शकतं. पुढचा चेंडू अतिशचा आणि हा मात्र मी आत्ताच मगाशी म्हणालं की खरोखरच ओमकार अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ऑन साइडला फटका मात्र मारला. कव्हरच्या मधून मारलेला फटका चौकार वसूल करतोय. धावसंख्या 10. पुढचा चेंडू असेल तो आतिशचा. पुढचा चेंडू ओमकार साठी. ओमकार मात्र चेंडूची टळवाटळ करताना आता मात्र ही विकेट होतोय. बाद जातोय. दुसरा मोहरा गळून पडतोय थळे स्पार्टन संघाचा तो ओमकारच्या रूपानं. 10 या धावसंख्येवर दुसरा बळी जातोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी सुशील येतोय. जिज्ञासा 11 संघाचे गोलंदाजीचा एक नमुना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 2च धावा दिल्या गेल्या स्मिथच्या गोलंदाजीच्या रूपानं. आता मात्र आतिश हे एक दुसरा मोहरा
पाटण संघाचा आणि हा पुन्हा एकदा स्वतः फॉलोथ्रू मध्ये अडवतोय. निर्धाव चेंडू सुशील साठी हा चेंडू मात्र काहीच समजला नाही. प्रशांत जाऊन कानमंत्र देतोय की या पद्धतीचा चेंडू जर टाकला तर तू कुठल्या साईडने मारून आपल्याला धावांचा डोंगर रचायचा आहे. आणि पुढचा चेंडू आतिशचा आणि हा मात्र सुंदर पुन्हा एकदा तसाच फॉलो थ्रो मध्ये पुढे जाऊन धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र धावचीत बाद होतोय. सुशील तिसरा मोहरा जातोय तो थळेस पार्टन संघाचा. थळेस पार्टन संघाचा तिसरा मोहरा गळून जातोय. आता मात्र थोडासा पुन्हा एकदा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं स्वरूप. यापुढील होणारा सामना असेल आरके कन्स्ट्रक्शन वर्सेस नंदन वॉरियर्स. आरके कन्स्ट्रक्शन वर्सेस नंदन वॉरियर्स. पहिला पुकार आपल्याला नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचा आहे. पुढचा चेंडू आतिथचा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. शुभम त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, कोणतीही चूक करत नाही आणि हा षटक संपतोय. पंचांचा समालोचन कक्षाकडे खूण होतोय की हा षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्या 10. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 2च धावा दिल्या होत्या. आता दुसऱ्या षटकामध्ये मात्र 8 धावा मिळाल्या. असे एकूण 10 धावा. आणि आता मात्र कॅप्टन कोणाच्या हातात किंवा कोणावर विश्वास ठेवतोय पाहूया. मला तर वाटते धीरजच्या हातात चेंडू देतोय आणि तिसरा षटक सांघिक वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो धीरज प्रशांत साठी. प्रशांत सुद्धा एक सुंदर असा फलंदाज आहे. चहू बाजूनी मारण्याचा प्रयत्न करतो. विशेष जास्त ऑफसाईडला त्याचा मारा असतो. हुकूमत जास्त ऑफसाईडला असते. पुढचा चेंडू असेल तो धीरजचा आणि मात्र पंचांचं समालोचन कक्षामध्ये खूण होते की हा नो चेंडू आहे. धावसंख्या 11. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11. पंचांच्या उजवीकडून मारा असेल तो धीरजचा. अगदी 2-3 पावलांचा रनअप असेल. हळूवार पद्धतीनं पुन्हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र हा सीमापार चेंडू होतोय. मी मगाशी म्हटलं की प्रशांत मैदानात आहे. अद्यापर्यंत ज्याची ऑफ साईडला जास्त हुकूमत आहे आणि हा मात्र चौकार खेचतोय. धावसंख्या 15. थळेस पाटण संघ आणि जिज्ञासा 11 संघामध्ये हा चालू असलेला सामना. प्रशांत पाटील धीरजसाठी पुन्हा तशाच पद्धतीचा मारा. प्रशांत पाटील सलग 2 चौकार मारतोय. पाहूया हॅट्रिक मिळवण्याचा एक सुवर्ण संधी असेल ती प्रशांत साठी. प्रशांत काय करतोय पाहूया. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 19. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आता 19 धावांचं मजल पोचलेलं आहे. चालू षटकामध्ये 19 धावा पूर्ण झालेल्या आहेत थळेस पाटण संघाच्या. प्रशांत पाटील आणि गोपी. पाहूया पुढचा चेंडू धीरजचा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा स्टेट डायव्ह. सुंदर क्षेत्ररक्षण. ओ लवली क्षेत्ररक्षण. आता मात्र खरोखरच मात्र गोपी बाद होतोय. हे चौथी विकेट जातोय. थळेस पाटण संघाची धावसंख्या 19. मनीष मात्र आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. पुढचा चेंडू असेल तो धीरजचा. मनीष भूषणची जागा भरून काढण्यासाठी मनीष थळेस पाटण संघाकडून
आणि धीरजचे काही षटकातले चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रशांत मात्र पुढे आणि हा मात्र नो बॉल आहे. मात्र सुंदर एवढं क्षेत्ररक्षण. धाव संख्या 20. धाव संख्या 20 झालेले आहेत. प्रशांत मात्र अद्यापपर्यंत मैदानात. या षटकातले काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू धीरजचा प्रशांतसाठी. थोडस अगदी डळमळीत झालेला हा भाग आणि 20. धाव संख्या 20. पुन्हा प्रशांत मैदानात आहे. जो काही धावा जमवण्याचं काम करणार आहे तो प्रशांत थळेच पाटण संघाकडून. पुढचा चेंडू धीरजचा असेल तो प्रशांतसाठी. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय आणि हा मात्र सीमापार चेंडू. पंच ज्ञानेश्वर भगत यांचं समालोचन कक्षाकडे खूण होतोय की हा चौकार आहे. दरम्यान 4 धावा मात्र वाढत आहेत संघासाठी. धाव संख्या जाऊन पोहोचतोय 24. आता प्रशांतनी मात्र बारी सुंदर रीतीने खेळला गेला. पहिल्या षटकामध्ये 2च धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 मिळाल्या होत्या. आता 24 धावांचा एक सरासरी गाठण्यात यश मिळवतोय तो प्रशांत. पुढचे काही चेंडू शिल्लक आहेत. चला पुढचा चेंडू असेल तो धीरजचा आणि हा मात्र पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र प्रशांत स्वतः चेंडूवर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि प्रशांत मात्र बाद होतोय. आता हा पण धीरज. पुढचा चेंडू असेल तो धीरजचा. आता नंतर मनीषाला पाहूया. मोन्या आणि मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावर समाधान आणि षटक संपतोय. धाव संख्या 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असेल. चला आरके कन्स्ट्रक्शन वर्सेस नंदन वॉरियर्स. आरके कन्स्ट्रक्शन संघनायक आणि नंदन वॉरियर्स. आले का? पंचवीस धावा झालेल्या. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असेल ची जिज्ञासा 11 संघाला. पाहूया थर्ड पंच तोच आहे. लेग पंच अक्षत आहे ना. लेग पंचांचं काम अक्षत पाटील करतायत आणि थर्ड पंच राजेश पाटील. आता जो आपण लाईव्ह मॅच पाहत आहात, लाईव्ह मॅच पाहत आहात तो FH स्पोर्ट्स. FH स्पोर्ट्स हा चॅनल या माध्यमातून आपण लाईव्ह मॅच पाहत आहोत. FH स्पोर्ट्स या चॅनलचं खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे जो मायक्रो साऊंडचा आवाज येतोय निकेश डीजे साऊंड यांचा सुद्धा खूप खूप आभार. या प्रकाश झोताच्या सामन्यामध्ये डे नाईट अंडर आर्म क्रिकेटचे सामने SPL 2025 पर्व 4 हा जो SPL चा सामना चालू आहे. मनीष
आणि पहिलाच नो चेंडू आणि मात्र नो चेंडू मात्र पहिला 0 चेंडू आणि 5 धावा. एक वेगळा असा बोनस गुण मिळाला जिज्ञासा 11 संघाला. स्मिथ आणि आतिश सलामीचे फलंदाज जिज्ञासा 11 संघाचे. मनीष पंचांच्या डावीकडून मारा करतोय. पंच ज्ञानेश्वर भगत, स्ट्राइक पंच, लेग पंच अक्षत पाटील आणि थर्ड पंच राजेश. आणि हा मात्र सीमापार चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 9. पुढचा चेंडू मनीषचा स्मिथ साठी. थळेस पाटण संघाकडून मनीष आणि हा सुद्धा एक चौकार. आणि मात्र हॅट्रिक पूर्ण करतोय. हॅट्रिक मिळवण्यात यश. हॅट्रिक नाही मी नाही बोललो. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13. पंचांचं सुंदर प्रयत्न होता. पुढचा चेंडू असेल तो मनीषचा. पाहूया पुढचा चेंडू मनीषचा. आणि आता मात्र हा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. मात्र मगाचे जे 3 चेंडू टाकले ते थोड्याशा गलथान पद्धतीचे. पहिला चेंडू जो नो बॉल टाकला त्याच्यावर 5 धावा मिळाल्या. दुसरा चेंडू 4 धावा. तिसरा चेंडू 4 धावा. आता मात्र निर्धाव. आणि हा सीमापार चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 17. अतिशय सुंदर पद्धतीचं डे नाईट अंडरआर्म क्रिकेटचे सामने SPL 2025 पर्व 4 या ठिकाणी सुरू आहेत. नो चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 18. आता षटक संपतोय. धावसंख्या 18. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. दुसरा षटक सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो सौरभ पाटील. थळेस पाटण संघाकडून सौरभ पाटील. पंचांच्या उजवीकडून मारा असेल तो आतिश साठी. आणि हा मात्र फटका, सुंदर फटका ज्याची चारी बाजूला हुकूमत आहे. आतिश पाटील सध्याच्या स्थितीतला फॉर्मात असलेला हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मात्र मूळ संघ 11 फायटर संघाकडून खेळतो. आणि आता तो विकेट घ्या. आता मात्र तो आउट बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी सोहिल. आरके कन्स्ट्रक्टचा रितेश पाटील आपण समालोचन कक्षाकडे चलायचं आहे. धावसंख्या 22.
पंचांच्या उजवीकडून मारा करतोय तो सौरभ सोहिल साठी आणि हा मात्र सीमापार चेंडू आणि ही मॅच मात्र संपतोय या ठिकाणी